लाडकी बहीण योजना आणि तब्बल 81 लाख महिलांचा पत्ता कट. नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. विधानसभाच्या निवडणुका संपल्या आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बँक खात्याच्या पडताळणीनंतर आणि केवायसी झाल्यानंतर या योजनेतून तब्बल 81 लाख महिलांना अपात्र ठरवून वगळण्यात आलंय. तर सुरुवातीला या योजनेमध्ये तब्बल 2,47,00,000 लाभार्थी होते. या संख्येत आता घट होऊन ही संख्या 1,66,00,000 पोहोचलेली आहे. यामुळे राज्य सरकारचे 1,200 कोटी वाचणार आहेत. या योजनेमुळे राज्याचे आर्थिक बजेट कोलमडले होते आणि राज्याच्या तिजोरीवर देखील मोठा ताण आला होता. तर सुरुवातीला कडक नियम नसल्यामुळे अनेक बोगस लाभार्थ्यांनी अक्षरशः पुरुषांनीही याचे पैसे लाटले. तसंच 65 वर्षावरील हजारो महिलांना आता या योजनेतून दरमहा बाद केलं जातंय. पण तुम्ही विचार करा, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी ही धोक्याची सूचना अनेकदा दिली होती. फक्त निवडणुकांसाठी पैसे वाटून आता राज्याच्या तिजोरीवर खडखडाट होतोय हे दिसत असताना आता केवायसीचं कारण पुढे करून तब्बल 81 लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढण्याची वेळ सरकारवर आली आहे. जर या महिला अपात्र होता तर त्यांना आजवर दिलेले पैसे सरकार परत कसे मिळवणार हा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आज जागतिक पातळीवर आर्थिक संकट असताना फुकट पैसे वाटून निवडणुकांसाठी सरकारने केलेल्या या चुका आता आपल्या राज्याला डबघायला नेणार हे नक्की. तर केवळ मतांसाठी केलेल्या या फुकट वाटपावर आणि राज्य सरकारच्या या कारभारावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.